नमस्कार मंडळी, तुमच्यासाठी खरोखरच खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा असा निरोगी आरोग्यासाठी काही किचन टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. नंबर 1, हिरव्या भाज्या खाल्ल्याने अनेमिया होणार नाही. नंबर 2, कोमट पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून गुळण्या केल्याने खोकला आणि सर्दीमध्ये खूप आराम मिळतो. नंबर 3, खजूर, डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही. नंबर 4, आंबा खाल्ल्याने आपले हृदय मजबूत होते, त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि भूकसुद्धा वाढते. नंबर 5, हसण्याने मेंदूतील ताण कमी होतो. नंबर 6, गुलाबजामुन बनवताना खवा मिळत नसेल तेव्हा मिल्क पावडर वापरून लगेच गुलाबजामुन करू शकता किंवा करता येतात. नंबर 7, आंब्याचे लोणचे जास्त दिवस चांगले राहण्यासाठी अधूनमधून भरणी उन्हात ठेवावी. नंबर 8, दातांची चांगली काळजी घेण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी दात घासावी आणि नंतर 1 ग्लास पाणी पिऊन झोपावे. नंबर 9, सर्दी झाल्यास शक्य तितके गरम पाणी प्या. तुमच्या घशात जमा झालेला कफ बाहेर पडेल आणि तुम्हाला सुधारणा दिसेल. नंबर 10, अश्रू रोखून ठेवल्याने डोकेदुखी, राग आणि रक्तदाबाचा त्रास होतो. नंबर 11, जर तुमची त्वचा कोरडी असेल तर खोबरेल तेल चेहऱ्याला लावून मसाज करा. चेहरा मुलायम बनतो. नंबर 12, प्लास्टिकच्या भांड्यात अन्न किंवा गरम पेय कधीही ठेवू नका. यामुळे कर्करोगाचा धोका होऊ शकतो. नंबर 13, ओठ कोरडे पडले असतील तर किंवा भेगा पडल्या असतील तर झोपताना ओठांना थोडेसे गाईचे तूप लावावे. ओठ नरम राहतात. नंबर 14, दुधामध्ये अशी गुणकारी सत्वे असतात जे तेलकट त्वचेसाठी उपायकारक असतात. चेहऱ्याला दुधामध्ये बुडवलेल्या कापसाच्या बोळ्याने साफ करा. हे तुम्ही दिवसातून 2 वेळा तरी करा आणि रात्री झोपण्यापूर्वी तर नक्कीच करा. अधिक परिणामकरिता यात तुम्ही लिंबाचे काही थेंब टाकू शकता. नंबर 15, संत्रीमध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असलेली संत्री हे त्वचेसाठी उपायकारक आहे. वाटीमध्ये अर्धे संत्र्याचे रस काढा आणि कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर लावा. हा रस 15 मिनिटेकरिता ठेवून धुवून काढा. नंबर 16, हिवाळ्यामध्ये पावलांची खूप काळजी घ्यावी लागते. त्यासाठी रात्री झोपण्याआधी थोडा वेळ कोमट पाण्यात पाय बुडवून ठेवावेत व मऊ कापसाने पुसून घ्यावेत, कपड्याने पुसून घ्यावे. नंबर 17, पायांवरील डाग व घालवण्यासाठी लिंबाची साल त्यावर 5 ते 7 मिनिटांसाठी चोळावी. हा उपाय दिवसातून 2दा करा. कमीत कमी 7 दिवस तरी करावे. डाग लवकर कमी होतात. नंबर 18, ग्लिसरीन, लिंबू आणि गुलाबजल यांचे मिश्रण नियमित लावल्याने पण पाय मऊ आणि छान होतात. कधीकधी लिंबाची फोड, साल वगैरे पावलांवरती, पायांवरती घासली तर त्या निघून जातो. मोहरीचे तेल व मीठ यांनी हलका मसाज केला तर मऊपणा येतो. नंबर 19, कोरड्या त्वचेचे पोषण करण्यासाठी नारळाचे दूध उपयोगी ठरते. कोरडेपणामुळे त्वचा काळवंडलेली नुसते जाणे, रखरखीत वाटायला लागते, तेव्हा नारळाच्या दुधाने चेहरा पुसावा. नंबर 20, पुदिनामध्ये बरेच औषधी गुण असतात आणि साधारणपणे प्रत्येक व्यंजनात याचा वापर केला जातो. बऱ्याच वर्षांपासून सौंदर्य उत्पादनामध्ये पुदिन्याचा वापर चांगल्या प्रकारे केला जातो. नंबर 21, चमचाभर मध हातावर घेऊन चेहऱ्याला लावावे. मिनिटभर मनाने चेहऱ्याला मसाज करावा. यामुळे चेहरा स्वच्छ होऊन चेहऱ्याला ग्लो येऊ लागेल व चमकू लागेल. नंबर 22, दही आणि स्ट्रॉबेरी हे दोन्ही घटक त्वचेची काळजी घेण्यासाठी सर्वात मानले जातात. हे मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा टवटवीत राहते आणि ती जास्त काळ हायड्रेटही राहते. एका भांड्यात 2 ते 3 स्ट्रॉबेरी मॅश करा आणि त्यात दही 1 चमचा घाला आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. नंबर 23, टोमॅटोचा पल्प काढण्यासाठी कुकरमध्ये मीठ व पाण्यात उकळावे. त्यानंतर त्याची साल पटकन काढता येते. याचा उपयोग टमाटर सूप, ग्रेव्ही सूप यासाठी करता येतो. नंबर 24, शिळ्या पोळ्यांना कुकरमध्ये 1 ते 2 शिट्ट्या देऊन उकडून घ्याव्यात व तेलाने तव्यावर कडक भाजून घ्याव्या. अशा पोळ्या रुचकर व नरम लागतात. नंबर 25, उन्हामध्ये लिंबू सरबत आरोग्यासाठी फार ऊर्जादायक असते. त्यासाठी लिंबू बाजारातून आणल्यावर ते लवकरच कडक होऊन चवहीन होतात.
त्यासाठी लिंबू धुवून व नंतर पुसून त्यांना नारळाचे तेल लावल्यास व त्यांना फ्रीजमध्ये ठेवल्यास ते बरेच दिवस ताजे राहतात. नंबर 26. नारळ आज 2 भागात समान तोडण्यासाठी त्यावर आपले बोट ठेवून जिथून तोडायचे आहे तेथे बोट ठेवावे व नंतर जोराने आपटावे. नारळ तेथूनच फुटेल याची खात्री आहे. नंबर 27. नरम व मोकळा भात करण्यासाठी तांदूळ शिजवताना कुकरमध्ये 1 चमचा लिंबू रस घातल्यास भात मोकळा सळसळीत होतो. नंबर 28. पाणीपुरीच्या पुऱ्या कुरकुरीत बनविण्यासाठी पुऱ्याच्या कणकेत 2 चमचे गरम तेल घाला, पुऱ्या मस्त कुरकुरीत होतील. नंबर 29. इडलीचा पोळ करताना त्यात अर्धे कच्चे तांदूळ मिसळावे, याने इडली चांगली नरम येते. नंबर 30. उकडलेली अंडी थंड पाण्यात ठेवल्यास त्याचे सालपट लवकर निघते. नंबर 31. पोळ्याच्या डब्यात अद्रकाचे 1-2 काप ठेवल्यास पोळ्या नरम राहतात. नंबर 32. वडे बनविण्यासाठी बेसन मिसळल्यानंतर ते मिश्रण व्यवस्थित आहे की नाही हे माहीत करण्यासाठी मिश्रणाचे 1-2 थेंब एका कपभर पाण्यात टाकावे. जर ते थेंब तरंगतील तर बेसनाचे मिश्रण योग्य झाले हे समजते. नंबर 33. अंडे उकडल्यास ज्या पाण्यात उकडायला टाकले आहे त्यात अर्धा चमचा विनेगर मिसळावे, अंड्याचे द्रव्य बाहेर येणार नाही. नंबर 34. कारल्यामधील कडूपणा कमी करण्यासाठी कारली कापून त्यात मीठ भरावा, अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा. नंतर कारली पिळून काढा, म्हणजे निघणाऱ्या पाण्यातून कारल्याचा कडवटपणा कमी होईल. नंबर 35. कांदा 2 भागात कापून त्यात थंड पाण्यात 5-10 मिनिटे ठेवल्यास कापताना डोळ्यातून अश्रू येत नाहीत. नंबर 36. बटाटे आणि कांदे एकत्र साठवू नये, त्यामुळे बटाटे लवकर खराब होतात. नंबर 37. बटाट्याचे चिप्स बनविताना कापलेले कच्चे चिप्स थंड पाण्यात अर्धा तास ठेवल्यावर वाळवायला ठेवावे, त्याने ते फार क्रिस्पी बनतात. नंबर 38. भेंडीची भाजी बनवताना त्यात 1 ते 2 लिंबाच्या रसाचे थेंब घातल्यास भेंडी चिकट होणार नाही. नंबर 39. पुरी किंवा भजे तळताना त्यात मीठ घातल्यास भाज्यामध्ये कमी तेल शोषले जाईल. नंबर 40. पनीरला तेलात फ्राय करण्यापेक्षा त्यात थंड पाण्यात ठेवल्यास पनीर नरम व स्पंजी होतात. नंबर 41. एखादी रस्सेदार भाजी किंवा मसाल्याची भाजी खरड झाल्यास उकडलेला बटाटा घालावा, भाजीचा खरडपणा कमी होतो. नंबर 42. छोले रात्री भिजवताना त्यात मूठभर हरभऱ्याची डाळ ही भिजवावी, त्याने छोले छान दाटसर आणि रस्सेदार होतात. नंबर 43. गाजर, बीट, मुळा, टोमॅटो, काकडी मऊ किंवा शिळा झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवावेत, म्हणजे ताज्या व टवटवीत होतात. नंबर 44. घोरण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यावे, असे केल्याने श्वसन मार्ग साफ होतो व घोरणे बंद होते. नंबर 45. गुडघ्यावर हळदीचा मसाज केल्याने गुडघ्यांना ताकद मिळते आणि गुडघेदुखीपासून आराम मिळतो. नंबर 46. पालकची भजी करताना भाजीमध्ये लिंबू टाकून खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. नंबर 47. हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे हे उन्हात वाळवून डब्यात भरून ठेवावे. पावसाळ्यात हरभरा डाळीचे पीठ गिरणीतून छान दळून आणता येते आणि शेंगदाणे पण लवकर भाजून होतात. पावसाळ्यात डाळ व शेंगदाणे विकत आणल्यावर ते बरेच दमट असतात. डाळीचे पीठ हे चांगले दळून मिळत नाही, शेंगदाणे कडक भाजत नाही. पावसाळ्यात ऊन द्यायचे झाले तरी ते शक्य होत नाही. नंबर 48. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढल्याने डोळ्यातून पाणी येते, डोळ्यांची जळजळ होते. यावर एक खास उपाय आहे, तो म्हणजे निरसे बिना तापवलेले दूध एका वाटीत घेऊन मेडिकल कॉटन दुधात बुडवून दोन्ही डोळ्यांवर 10 मिनिटे ठेवावे, लगेच आराम मिळतो. मेडिकल कॉटन घरात नसेल तर स्वच्छ सुती कापडही चालते. काकडीचे काप डोळ्यावर 10 मिनिटे ठेवा. पायाची जळजळ होत असेल तर एका मोठ्या डब्यात घेऊन त्यात 3 ते 4 कांद्याचा रस टपात व पाय बुडवून ठेवणे. कांद्याचा रस मिक्सरमधून काढावा, नंतर पाय कोरडे करून गावरान तुपाने तळपायाची मालिश करावी. जेवणात उष्ण पदार्थ घेऊ नये. जेवणात काकडी व ताक तसेच दही, जिरे पूड घालून यांचा समावेश असावा. 49. अद्रक आले मातीच्या कुंडीत ठेवले तर ते खूप दिवस ताजे वापरता येते. कुंडी कोरडी वाटली की थोडे थोडे पाणी घालावे. नंबर 50. डाळ जास्त प्रमाणात शिजविली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पराठ्याचे पीठ मळताना त्यात टाका.
पराठे अधिक पौष्टिक होतील. नंबर 51. लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम वाटते, मात्र लसूण सोलण्यासाठी ते 1 मिनिट ओव्हनमध्ये गरम करा. त्यानंतर एका घट्ट झाकणाच्या डब्यात घालून हलवा. त्यामुळे लसणाच्या पाकळ्या निघून जातील. नंबर 52. भाजीची ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी कांदा भाजतेवेळी त्यात 1 चमचाभर बेसन पीठ टाका. त्यामुळे ग्रेव्हीला छान स्वाद येईल. नंबर 53. रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसल्यास फळ खिसणीवर खिसणारी छान रस निघतो. खिसणीवर खिसल्याने खूप छान रस निघतो. नंबर 54. अळूच्या वड्या करताना पाणी स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरवावे. यामुळे वड्या चुरचुरीत होतात. नंबर 55. लाल भोपळा, कलिंगड, खरबूज यांच्या बिया काढून बियाकडे उन्हात वाळवल्यानंतर सोलून साठवून ठेवाव्या. पदार्थ गार्निश करण्यासाठी यांचा उपयोग होतो. नंबर 56. मेथी धुतल्यावर थोडं मीठ लावून ठेवा, कडू लागणार नाही. नंबर 57. तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला, भात पांढरा शुभ्र होतो. 58. पुलाव करताना संत्र्याच्या सालीचे चूर्ण मिसळा. यामुळे पुलावला सुगंध प्राप्त होतो. नंबर 29. सॅलड बनवण्याआधी भाज्या व फळं फ्रीजमध्ये ठेवा. मनासारख्या आकारात कापता येतात. नंबर 60. रस्सा दाट व स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचं कूट, नारळाचा कीस मिक्सरला करून रस्स्यात घालावा. भाजी दाटसर होते. नंबर 61. कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी, भाजी चविष्ट होते. नंबर 62. भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावे. नंबर 63. हाताला किंवा पाट्यावर वंट्याला येणाऱ्या मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळावा. नंबर 64. पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा. पुऱ्या खुसखुशीत बनतात. नंबर 65. मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी त्या तिळाच्या पेस्टचा वापर करावा. नंबर 66. अंडी उकडण्यापूर्वी पिण्याने त्याच्या कवचावर अगदी लहानसे छिद्र करा. उकडल्यानंतर अंड्याचे कवच सहज काढता येते. नंबर 67. कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी, पीठ लवकर चाळले जाते. नंबर 68. आले स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते, तसेच सहज चिरता व खिसता येते. नंबर 69. फुलकोबीमध्ये आळ्या असतील तर एका पातेल्यामध्ये त्याचे तुकडे छोटे छोटे करून टाका व 1 चमचा हळद मिक्स करा. गरम पाण्यात फुलकोबी 5 मिनिटे बुडवून ठेवा आणि त्यानंतर गॅस बंद करा. कोबी बाहेर काढा व त्यातील आलेले जंत बाहेर येतील आणि तुम्ही ती भाजी परत स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. नंबर 70. हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईमध्ये शिजवाव्यात. लोहाचे प्रमाण जास्त असते. नंबर 71. एखादा नवीन पदार्थ करताना सर्वात अगोदर रेसिपी नीट वाचा व त्यासाठी लागणारे साहित्य एका ठिकाणी गोळा करा. गोळा करून ठेवा. योग्य प्रमाण साहित्य असेल तर रेसिपी बनवायला सोपे जाते. नंबर 72. स्वयंपाकासाठी लागणारे मसाले, चटण्या, पेस्ट, प्युरी अगोदरच तयार करून ठेवा, म्हणजे स्वयंपाक करायला वेळ लागणार नाही. नंबर 73. शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी किंवा त्याच्यावर पाचोळा निघण्यासाठी भाजताना शेंगदाण्याच्या पाण्याचा हात लावावा. नंबर 74. वांग, दुधी अथवा कोणतीही फळभाजी रोस्ट करण्यापूर्वी त्याला तेलाचा हात लावून काट्याने छेद करावेत, म्हणजे लवकर भाजले जातात. नंबर 75. दुधाचे कोणतेही गोड पदार्थ शिजवताना जायफळ आणि वेलची घातल्यास दूध फाटते. यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावरच वेलची आणि जायफळ टाकावे. नंबर 76. कांदा कापताना डोळे चुरचुरत असतील तर 15 मिनिटे आधी कांदा सोलून त्याचे 2 तुकडे करा आणि ठेवा. नंतर पाण्यात भिजत ठेवल्यामुळे कांद्यातील तिखटपणा कमी होतो. नंबर 77.
सुकं खोबरं फ्रीजमध्ये साठवत तांदळाच्या डब्यात ठेवलं तर खराब होत नाही. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार. त्यासोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.